रसिक श्रोते हो नमस्कार. सांगली विशेष या कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती आणि सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या 333व्या जयंतीनिमित्त धनगर समाज साहित्य सांस्कृतिक संस्था महाराष्ट्र राज्य आणि मायाक्का बिरुदेव चॅरिटेबल ट्रस्ट बिसूर, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रबोधिनी सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने 2 दिवसीय दुसरं ग्रामीण मराठी साहित्य संमेलन सांगलीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्मारक मंदिर विजयनगर इथं मोठ्या उत्साहात पार पडलं. या संमेलनाला स्वागताध्यक्ष म्हणून लाभले डॉक्टर मुरहरी केळे, तर संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं प्रसिद्ध लेखिका विनया खडपेकर यांनी. अध्यक्षपदावरून बोलताना विनया खडपेकर म्हणाल्या, आज सगळ्यात पहिल्यांदा मल्हारराव होळकरांची गोष्ट सांगितली पाहिजे. अहिल्याबाई जेव्हा सती जायला निघाल्या तेव्हा मल्हारराव होळकर त्यांना सामोरे गेले आणि म्हणाले होते की अहिल्ये, सती जाऊ नकोस, तू जर राहिलीस तर माझा खंडू जिवंत आहे आणि माझी अहिल्या मेली असं मी समजेन. तू माझा उजवा हात आहेस, ह्या म्हाताऱ्याची तुला कीव येऊ दे. अहिल्याबाईंची 2 मुलं होती आणि अहिल्याबाईंनी समोर असा महापराक्रमी सासरा बसलेला आणि तो विनंती करतोय की तू सती जाऊ नकोस. अहिल्याबाई सतीच्या वेदीपासून मागे आल्या आणि त्यानंतर कौतुकास्पद आणि ती गोष्ट अशी आहे की ताबडतोब त्या काळामध्ये सुद्धा कागदपत्र होती आणि मल्हारराव होळकरांनी अहिल्याबाईंच्या सही शिक्क्याची पत्र होळकर राज्यामध्ये सगळीकडे प्रसारित केली. म्हणजे मल्हारराव होळकर हे नुसते बोलले नाहीत, त्यांनी आपल्या विधवा सुनेला जे अधिकार राज्यकारभाराचे मी तुला देईन असं म्हटलेलं होतं, ते सगळे अधिकार त्यांनी अहिल्याबाईंना देऊ केले होते. त्यामुळे मल्हारराव होळकरांच्या बद्दल त्यांचं नातं फार छान होतं. या संमेलनात ग्रंथदिंडी, परिसंवाद, कथाकथन, कवी संमेलन आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या संमेलनात कुमारी राजनंदिनी पडर यांनी शिकार ही कथा सांगितली. ऐकूया त्याची एक झलक. सगळ्या भागात नाव झालं नेमबाज शंकर्या. एक दिवशी घरी गेलं आणि वहिनी म्हणली, भाऊसाहेब आजपर्यंत सगळं मटण खाल्लं, लांडरीचं खाल्लं, लाहुरीचं खाल्लं, पान कोंबडीचं खाल्लं, सगळं मटण खाल्लं, पण सशाचं मटण कवा नाही किंवा खाल्लं. मग शंकर्या म्हणलं, त्याला काय लायसन काढावं लागतंय? आज संध्याकाळीच बाळ उसरून देतो. शंकर्या गेला नबीबाईचा माळ, नबीबाईच्या माळाच्या पलीकडे भोसल्याचा माळ, भोसल्याच्या माळाच्या पलीकडे मोठ्याच्या मोठं नकटं मोख, नकट्या मोकाच्या बांधावर हिरवी हिरवी हराळी उगून आलेली. शंकरानं वळखलं, हिथंच ससा येणार. तेवढ्या टुनटुन उड्या मारत मारत आला. शंकरानं वळखलं, ससा छो. ससा हराळी खायला लागला. शंकरानं बंदूक घेतली, बंदुकीत काढतोच घातलं आणि म्हणतोय, काय खायचं ते खाऊन घे, पुन्हा चानच नाही. खालचा ढिकूळ घेतला, खच्चून सशाला मारला. सा बेबान पळायला लागला. शंकरानं नेम धरला, निशाणा साधला, धाड दिशी बार टाकला, पण ह्यो बार चुकला, डोक्यावर लागला नाही, मग फरकुटावर बसला. जखमी ससा तसाच पुढं पळायला लागला. ससा पुढं, शंकरा माग, ससा पुढं, शंकरा माग. ससाच कुठं घावू नाही. रात्रीचे 12 वाजले, 1 वाजले, 2 वाजले, पहाटे 5 वाजले. तांबडा फुटलं, पटपटीत झालं, दिसायला लागलं. ससाच कुठं घावू नाही. शंकरानं विचार केला, आपण जिथं बार टाकला असेल तिथं रगात पडला असेल, रक्ताच्या मागावर बघित जाऊ, आपल्याला ससा नेमका घावल. शंकरा बांधाव गेला. बांधाव रक्ताचं थरुळ पडलं होतं. रक्ताच्या मागावर बघित गेला. नबीबाईचा माळ, नबीबाईच्या माळाच्या पलीकडे भोसल्याचा माळ, भोसल्याच्या माळाच्या पलीकडे नकटं मोक, नकट्या मोकाच्या तिथं मोठीच्या मोठी करवंदाची जाळी, तिथवर रगात पडलं होतं. शंकरानं वळखलं, ह्या जाळवांडातच ससा मरून पडला असेल. शंकरा बेतान मागल्या बाजूने गेला आणि जाळीत डुकून बघतोय तर बिळाच्या तोंडाला ससा नव्हता, तिथं सशीन मारून पडलेली आणि तिची 2-4 पिल्ली त्या ठणाला लुचलुचलुचलुचलुचलुचत होती. फरकुटावनं गळणार रगात ठणा उगळत होतं आणि ते गळणार रगात ती छोटी छोटी पिल्ली पित होती. त्यांना काय माहिती होतं, हे आपल्याचं दूध नाही, हे आपल्याचं रगात आहे, रगात. हे माहित असाय त्यांचं डोळंच कुठं उघडलं होतं. शंकरा मट्ट दिशी खाली बसला. शंकरानं ससनीच्या अंगावरनं हात फिरवला. ससनीच्या अंगाचं दैवार शंकराच्या हाताला लागलं. कोवळा हारायचा घास तसाच तोंडात होता. शंकरानं ससनीचा डोळा उघडला. डोळ्यातलं पाणी टप्प दिशी शंकराच्या हातावर पडलं. शंकरा घरी गेला, पळत पळत गेला. खुंटीला उलटी बंदूक अडकवली आणि खाटवीला चटईवर मट्ट दिशी बसला.
जशी माणसाला नाट्य असतात तशी चिमण्या पाखराला मुक्या जनावराला नाट्य असतात हे मला कुठं ठाव होतं. नात्याचा घात करणारी आणि पोटच्या पिलांना आपल्या आईचं रगात पेला लावणारी ही शिकार आजपासून कधी कधी करणार नाही. आजपासून कधी कधी करणार नाही. या संमेलनात श्रीयुत रामभाऊ लांडे जालना यांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जीवनपटाचे ऐतिहासिककालीन चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. हे संमेलन यशस्वी करण्याकरता कार्यवाह आनंदा टकले यांच्यासह गजानन मानवर, विजय गावडे, सविता मदने यांनी सहकार्य केलं. श्रोते हो, गुढीपाडव्यानिमित्त सांगलीतील रोटरी हॉल इथं रोटरी क्लब ऑफ सांगली आयोजित आणि दांडेकर आणि कंपनी यांच्या वतीनं सूर पहाटेचे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक पंडित भुवनेश कोमकली यांच्या गायनानं श्रोते मंत्रमुग्ध झाले. ऐकूया या कार्यक्रमाची एक झलक. भजले रे मना गोपाल गुना, भजले रे मना गोपाल गुना, भजले रे मना गोपाल गुना, भजले रे मना गोपाल गुना. भजले भजले रे मना गोपाल. अधमतरे अधिकार भजन सो, अधमतरे अधिकार भजन सो, जो ही आवे हरि सरना, जो ही आवे हरि सरना. अविश्वास को साकी बताओ, अविश्वास को साकी बताओ, अजामीन गणिका सदना. भजले रे मना गोपाल गुना, भजले रे मना गोपाल गुना, भजले रे मना. ये गगन 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 घटा गहरा, गगन घटा गहरा. अवधूता 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 अवधूता. पश्चिम दिशा से उलटी बादल, रुमझुम बरसे मेहा, रुमझुम बरसे मेहा. उठो ज्ञानी खेत समारो, उठो ज्ञानी खेत समारो. बेगा पानी अवधूता अवधूता अवधूता. सांगलीतील गावभाग इथं गुढीपाडवा आणि मराठी नववर्षानिमित्त कैलासवासी रत्नाकर दिवाकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ स्वररत्न म्युझिकल अकॅडमी
सांगली यांच्या वतीनं भक्तिगीतांचा पहाट पाडवा हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाविषयी सांगतायत या अकॅडमीच्या संचालिका सौभाग्यवती स्वरदा दिवाकर खाडीलकर. गेली 5-7 वर्ष गुढीपाडवा पहाट हा कार्यक्रम स्वररत्न म्युझिक अकॅडमीतर्फे आम्ही सादर करतोय. नवीन कलाकारांना संधी देणे हा याचा मागचा प्रमुख उद्देश आहे. गायनाची कला ही सादरीकरणाची कला असल्यामुळे ती सादर झाली पाहिजे. शक्यतो मी कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करते आणि यावर्षी गुढीपाडव्याच्या कार्यक्रमात एकूण 12 कलाकार होते. त्यांनी वेगवेगळी भावगीतं, भक्तिगीतं, अभंग असे गाणी सादर केली. ऐकूया पाडवा पहाट कार्यक्रमाची ही एक झलक. नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम. नादा दुनिया नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम. नाद निर्मितो मंगलधाम श्रीराम जय राम जय जय राम. परब्रह्माद आहे राम श्रीराम जय राम जय जय राम. चैतन्यात आहे राम श्रीराम जय राम जय जय राम. सत्संगाचा सुगंध राम श्रीराम जय राम जय जय राम. आनंदाचा आनंद राम श्रीराम जय राम जय जय राम. त्रिभुवन तारक आहे राम श्रीराम जय राम जय जय राम. सुखकारक हा आहे राम श्रीराम जय राम जय जय राम. श्रद्धा जेथे तेथे राम श्रीराम जय राम जय जय राम. शांती जेथे तेथे राम श्रीराम जय राम जय जय राम. सबुरी ठाई आहे राम श्रीराम जय राम जय जय राम. चैतन्याचे सुंदर धाम श्रीराम जय राम जय जय राम. पुरुषोत्तम परमेश्वरा श्रीराम जय राम जय जय राम. भक्ती भाव तेथे राम श्रीराम जय राम जय जय राम. सगुण सुंदर आहे राम श्रीराम जय राम जय जय राम. निर्गुणी सुंदर आहे राम श्रीराम जय राम जय जय राम. लावण्याचा गाभारा श्रीराम जय राम जय जय राम. कैवल्याची मूर्ती राम श्रीराम जय राम जय जय राम. चराचरातील स्फूर्ती राम श्रीराम जय राम जय जय राम. आज्ञा ठाई आहे राम श्रीराम जय राम जय जय राम. परमात्मा ही आहे राम श्रीराम जय राम जय जय राम. श्रोते हो, याबरोबरच आजच्या सांगली विशेष या कार्यक्रमात आता आपला निरोप घेत आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर, निर्मिती सहाय्यक महेश भिसे आणि मला शशांक लिमयेला आता निरोप द्या. नमस्कार.